आता बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। यावेळी जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंही फडणवीस म्हणालेत। मात्र यंदा एल निनोचं संकट असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। शेतकऱ्यांना मिळणार 30 जून पूर्वी कर्जमाफी। कृषी मंत्री भरणे यांची नवीन माहिती। आचारसंहितेचा अडथळा नसल्याचा केला निर्वाळा। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागेच्या निवडणुकीची आचारसंहिता 25 जून पर्यंत राहणार आहे। त्यानंतर कर्जमाफीची अंमलबजावणी होऊ शकते। शेतकऱ्यांचा माल संपता सोयाबीनचे भाव तेजीत। व्यापारी झाले मालामाल, शेतकरी मात्र तोट्यात। यंदा सोयाबीनच्या हमीभावामध्ये 380 रुपयांची वाढ, तरी ही सोयाबीनची शेती तोट्याची। कारण यावर्षी सोयाबीन बियाण्यांचे दर व उत्पादन खर्च फार वाढले आहे। नाफेडपेक्षा खुल्या बाजारपेठेमध्ये कांद्याला आहे अधिक भाव। नाफेडकडे शेतकऱ्यांची पाठ। अवघ्या 44 टन मालाची खरेदी। नाफेड दरात शेतकऱ्यांकडील कांदा 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दराने खरेदी सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांनी लावलेला उत्पादन खर्चही निघणे कठीण। गोठ्यात बैल नाहीत आणि ट्रॅक्टरला डिझेल नाही, मशागतींची कामे खोळंबली। शेतकरी सापडला दुहेरी संकटात। शेतीचा भार ज्यांच्या मानेवर होता त्या बैलजोडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली व आता ट्रॅक्टर मशागतींचे दर वाढले, डिझेलही मिळणे कठीण। खते बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले। खते बियाणे, कीटकनाशके, मशागतींचे भाव दरवर्षी झपाट्याने वाढतात, पण त्या तुलनेमध्ये शेतमालाला कमी दर मिळतो। गाय म्हशीच्या दुधाला 7 रुपये अनुदान द्या। कर्नाटक शासनाप्रमाणे राज्य सरकारने दूध धोरण राबवण्याची मागणी। महागाईच्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रति लिटर दुधासाठी 7 रुपयांचे अनुदान द्यावे, अशी केली शेतकऱ्यांनी मागणी। अवकाळी पावसाने पीक बाधित 498 शेतकऱ्यांसाठी 45 लाखांची मदत मंजूर। मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। लाडक्या बहिणी धडकल्या जिल्हा कचेरीत। मार्च एप्रिलच्या हप्त्यासाठी महिला आक्रमक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करून सुद्धा अनेक बहिणींना हप्ते मिळाले नाही। यासाठी अनेक वंचित बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तक्रारी करत आहे। कांदा शेतकऱ्यांना रडवतो तर भाजीपाला गृहिणींना सतावतो। डिझेल महागल्याने वाहतूक खर्च वाढला। भाजीपाला, दुधासह किराणा मालाच्या किमतीमध्ये कमालीची वाढ। उत्पादन खर्चही निघेना, शेतकरीसह सर्व हतबल। आता युवकांना ड्रोन पायलट होण्याची संधी। शासनाच्या अमृत ड्रोन मिशन अंतर्गत मिळणार मोफत प्रशिक्षण। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतीच्या कामासाठी ड्रोनचा वापर करण्यासाठी शासनाची अमृत ड्रोन मिशन योजना सुरू। जिल्हाबाहेर खत विक्रीला बंदी। सीमा भागातील बळीराजा संकटात। खरीप हंगामाचे नियोजन बिघडणार। कारवाईच्या भीतीने कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे हात वर, त्यामुळे खत टंचाई उद्भवू शकते। ब्रेड, टोस्ट, खारी, पाव महागले। सध्या इंधनाचे भाव वाढले आहे, याचा फटका सर्वच उत्पादकांना बसला आहे। तेल, गॅस वाढल्याने बेकरी उत्पादनावर 20% वाढ करण्यात आली। भाडेपट्ट्यावर शेत कसणाऱ्यांना आता पीक कर्ज, पीक विमा मिळणार, मात्र मालकी हक्क सांगता येणार नाही। महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियमाची कडक अंमलबजावणी होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। लाडकी बहीण योजनेबाबत अफवा। जिल्हा कार्यालयामध्ये गर्दी टाळा, महिला व बाल विकास विभागाचे आवाहन। लाभ न मिळालेल्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी किंवा कागदपत्रे सादर करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी महिलांची धडपड सुरू आहे। औषध विक्रेत्यांचा कडाकडीत बंद। शहरातील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट। रुग्णांची व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन व संघटनेकडून विशेष व्यवस्था। विविध मागण्यासाठी औषध विक्रेत्याकडून काढण्यात येत आहे मोर्चा। ज्वारी, मक्याची खरेदी गोडाऊन अभावी रखडली। शासनाकडून उद्दिष्ट निश्चित, खरेदीला मात्र अद्यापही सुरुवात नाही। लवकरात लवकर ज्वारी, मक्याची हमीभावाने खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। मनरेगाऐवजी नवीन योजना येणार। 1 जुलैपासून व्हीजी रामजी योजना आता देशभरामध्ये लागू।
मात्र त्यापूर्वीचे योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. खाद्यतेलाच्या किमतीचा भडका, 10 रुपयांनी झाली दरवाढ. गॅसच्या टंचाईपासून जीवनावश्यक सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. वेळ आणि पैशातही होते बचत, म्हणूनच वाढली 25% विक्री. शासनही देते अनुदान, कामे होतात आता झटपट. वर्षभरामध्ये 25% वाढली ट्रॅक्टरची विक्री. बळीराजा खरीपाच्या तयारीला लागला. डिझेल तुटवडा, ट्रॅक्टरच्या मशागतींचे दर गेले 2000 रुपयावर. आता थोड्या दिवसामध्ये खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी शेतकऱ्याद्वारे जोरदार तयारी सुरू आहे. पीक विम्याच्या भरपाईमध्ये 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना ठेंगा. कंपनीचे चांगभले. 13.14 कोटींचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला आणि 2.50 कोटींचा परतावा शेतकऱ्यांना मिळाला. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. यंदा पाण्यासाठी नव्हे तर चक्क डिझेलसाठी लागल्या रांगा. पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक झळकले. तासनतास कॅन घेऊन तळपत्या उन्हामध्ये डिझेलसाठी वणवण सुरू. सध्या राज्यामध्ये तीव्र डिझेल पेट्रोलची टंचाई सुरू आहे. फळे भाज्यातील भेसळींची तपासणी होणार. रसायन भेसळ आढळल्यास गुन्हा दाखल होऊन परवाना जाणार. सरकारकडून कठोर उपाययोजना लागू करण्यात आल्या असून सर्वच बाजार समित्याला सरकारचे निर्देश. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. 2,52,00,000ची आर्थिक मदत मंजूर. मागील मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिके व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. जालना जिल्ह्यातील अपडेट. खत विक्रीत गैरप्रकार आढळल्यास विक्रेत्यांचा परवाना रद्द होणार. आता राज्यामध्ये खरीप हंगाम सुरू होणार असून खतांचा काळा बाजार, बनावट नोंदी किंवा शेतकऱ्यांची फसवणूक आढळल्यास कारवाई करण्याचे शासनाचे कडक निर्देश. उष्णतेच्या लाटेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न करपले. विहिरींची पाणी पातळी खालावली. उष्णतेची तीव्रता वाढल्याने फळबाग उत्पादकांना बसला आहे फटका. भरपाई देण्याची मागणी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. राज्य शासनाचा हिस्सा थकल्याने 39 मंडळाचा विमा रखडला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 13 मंडळाची भरपाई अजूनही आहे बाकी. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. नांदेड जिल्ह्यातील विमा रखडलेली मंडळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. गुरुजी आधी तुम्ही शिका, मगच विद्यार्थ्यांना शिकवा. 30 तास ऑफलाईन आणि 20 तास ऑनलाईन शिक्षकांना प्रशिक्षण. ॲप वापरावे लागतील. राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी घेण्यात आला हा महत्त्वाचा निर्णय. शेतकऱ्यांचा मका 1400 रुपये क्विंटल व्यापाऱ्याकडे विकताच महिनाभरामध्ये 2100 रुपयावर झाले दर. वाढलेल्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापारी आणि साठेबाजांनाच होत आहे. कांदा सोयाबीनला क्विंटल मागे 1300 ते 2400 रुपयांचा बसत आहे शेतकऱ्यांना फटका. 3,2500 कोटींची थकबाकी मिळणार. धान मका शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या चुकारापोटी 3,214 कोटींची थकबाकी तातडीने द्यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 100% इथेनॉलला गती येणार. देशामध्ये 2 वर्षात 5,000 इथेनॉल पंप सुरू करणार. मुंबई, पुणे, नागपूरला अधिक प्राधान्य. भारताच्या कच्च्या तेलाचा वापर कमी व्हावा यासाठी प्रयत्न. राज्यात 631 गावे, 91,652 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा. पुणे विभागामध्ये 145 गावे आणि 572 वाड्यामध्ये 131 टँकरने पाणी पुरवठा सुरू. तळपत्या उन्हामध्ये राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. राज्यात नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये माहे फेब्रुवारी 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी 1,53,52,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. फळबाग योजनेमध्ये द्राक्षी पिकांचा समावेश होणार. सविस्तर प्रस्ताव सादर करा. कृषी मंत्री भरणे यांचे निर्देश. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आला हा महत्त्वपूर्ण निर्णय. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. भारताचा विकास दर 6.4%वर.
संयुक्त राष्ट्राकडून अंदाजामध्ये 0.2% कपात. विकास दर कमी असला तरी भारत ही जगातील सर्वात मोठी वेगवान वाढणारी अर्थव्यवस्थापैकी एक आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खानदेशामध्ये केळी दर 2300 रुपये प्रति क्विंटल. खानदेशामध्ये सध्या रोज 385 ते 400 ट्रक केळीची आवक होत असून अनेक दिवसानंतर केळींची पातळी 2300 पोहोचली. विमा कंपनी पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाने पुसणार. मंडळनिहाय किती पैसे मिळणार? संभ्रम कायम. 14 महसूल मंडळे वगळले. सुरक्षित रकमेचा केवळ 15% पीक विमा मंजूर. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. राज्यात केवळ 11,14,000 कुटुंबियांनीच ऑनलाईन पद्धतीने केली स्वगणना नोंदणी. देशामध्ये यावर्षी लोकसंख्या जनगणना सुरू करण्यात आली आहे. सोलरसाठी केंद्रासह राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान जाहीर. ग्राहकांसाठी सुवर्ण संधी. अल्प खर्चावर घरावर सौर प्रकल्प उभारण्यासाठी मिळणार संधी. वीज बिलामध्ये वाढता भार कमी करण्यासाठी शासनाचा उपक्रम. 4,493 कुटुंबियांचे अडकले 3.50 कोटी रुपये. रेशन गेले पैसेही नाहीत. APL योजनेची रक्कम वर्षभरापासून थकीत. राशनऐवजी पैसे देण्याची शासनाची APL योजनेची घोषणा ठरली केवळ कागदावरच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. लोणचे चवीसाठी नाही तर आरोग्यालाही होतात फायदे. यंदा गावरान आंब्याचे दर आटोक्यात. आपल्यालाही घेता येणार स्वाद. आंब्याचे लोणचे मर्यादित प्रमाणामध्ये खाल्ल्यास पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. गरिबांना मोफत रेतीचा गाजावाजा. घरकुल लाभार्थ्यांना पडतो 25,000 रुपयांचा भुर्दंड. रेती घाटावर आर्थिक कोंडी. घरकुल लाभार्थ्यांना रेती डेपोतून रेती वितरित करावी अशी होत आहे आता लाभार्थ्यांची मागणी. अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका. 1.46 लाख शेतकरी बाधित. 1.45.87 कोटींची मदत मंजूर. मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. पेट्रोल 109 पार. मालवाहतूक भाड्यामध्ये 10% वाढ. इंधन दरवाढीचा मोठा भडका. महागाई सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सोन्यामध्ये सलग दुसऱ्याही दिवशी घसरण. खरीददारांना दिलासा पण चांदी अजूनही महाग. दरामध्ये होत आहे बदल. आजचे असणारे सोने चांदीचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जिल्ह्यातील 78 गावातील शेतकऱ्यांना मिळणार 80 ते 90 कोटींचा पीक विमा. कृषी मंत्र्याने तातडीने भरपाई देण्याचे दिले निर्देश. परभणी जिल्ह्यातील अपडेट. परभणी जिल्ह्यातील या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. फेडरेशन कडून जिल्ह्यामध्ये 1,12,000 क्विंटल हरभरा खरेदी. नोंदणी 6,000 खरेदी 5,300 शेतकऱ्यांचीच. आगामी हंगामामध्ये खरेदी क्षमता वाढवण्याची आहे गरज. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. विजेचे मीटर आणखी स्मार्ट होणार. लाईट जातात महावितरणाला कळणार. फोन करून तक्रार करण्याची कटकट मिटणार. बिघाडाची माहिती थेट कंट्रोल रूमला मिळणार. खरीप हंगामासाठी युरिया DAP खताचा बंपर स्टॉक करणार. यावर्षी खताचा तुटवडा निर्माण होऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाने आतापासूनच युरिया आणि DAP खताचा स्टॉक भरण्यावर लक्ष देत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीनसाठी 884 कोटींची नुकसान भरपाई मंजूर. 2025-26 या वर्षी सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. सामायिक सातबारा असला तरी सोलार कृषीपंपाचा मिळणार शेतकऱ्यांना लाभ. मागेल त्याला सौर कृषीपंप योजना. सामायिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. कळवणमध्ये चिंगली कांदा फक्त 100 रुपये क्विंटल. कांदा विक्रीतून भाडे सुद्धा निघेना. लावलेला उत्पादन खर्च कसा निघणार? कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील अपडेट. मान्सूनवर एल निनोचे सावट. यंदा कोणते पिके घेणार? मिश्र व आंतरपिके ठरणार फायदेशीर. कृषी विभागाचा सल्ला. या खरीप हंगामामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डिझेल दरवाढीमुळे मशागतींचा खर्च वाढला. शेतकरी अडचणीत. नांगरणी ते पेरणीपर्यंतच्या सर्व कामांच्या खर्चात वाढ. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट.
साधे इन्फेक्शन जीवावर बेतू शकते. 40 नंतर ही लस अवश्य घ्या. मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारामुळे धोका, खबरदारी घेण्याची आवश्यकता. त्यामुळे 40 वर्षानंतर ही लस अवश्य घ्यावे. खरीप हंगामाची तयारी. मातीची आरोग्य तपासणीवर शेतकऱ्यांचा भर. 7,500 माती नमुन्यांचे तपासणीचे आहे उद्दिष्ट. शेतातील माती परीक्षण केल्याने अनावश्यक होणारा खतांचा खर्च बचत होण्यास मदत होते. वाढत्या उष्णतेचा प्रभाव. पोट व मूत्रसंस्था विकारामध्ये वाढ. निर्जलीकरण, चुकीचा आहार आणि फास्ट फूडमुळे नागरिक त्रस्त. काळजी घेण्याचे आवाहन. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2395 रुपयांचा फटका. दर पोचले 7,395 रुपयावर. सोयाबीनची आधी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या दरवाढीचा फसतावा. विमा कंपन्यांशी साटेलोटे करून जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांची लूट. संजय पाटील यांचा आरोप. हवामान कंपन्यांच्या चौकशीची मागणी. योग्य उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांचीही होत आहे मागणी. ज्वारी गव्हाचे अर्धशतक पार. वडा पोहेही 30 रुपये. गॅस इंधन दरवाढीचा परिणाम. महागाईचा भडका. मध्यमवर्ग गरिबांना चटके. शेती बांधकाम क्षेत्रालाही झळ. जगणे असह्य झाल्याची भावना. हातपंप, बोरवेल आटले. टँकरचाही नाही पत्ता. पेठ सांगवीतील 4,500 लोकांचा घसा कोरडा. राज्यातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांना आता पाण्याची टंचाई जाणवू लागली. भोपळा, हिरवी मिरची, वाटाण्यांची प्रचंड आवक. फळभाज्यामध्ये घसरण. बाजारात लसणाला 12,000 रुपये कमाल बाजारभाव मिळाला. हिरव्या मिरचीची आवक 310 क्विंटल झाली. 8,30,00,000ची उलाढाल. पुणे जिल्ह्यातील अपडेट. सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन. नैसर्गिक पाण्याचा वहिवाट बंद केल्याचा आरोप. अकोला जिल्ह्यातील अडगाव येथे 15 एकरवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना शेतकऱ्यांचा विरोध. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.